नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. मतदानाचं महत्त्व वाढवण्यासाठी शाळांमध्ये विविध स्पर्धांचं आयोजन, महापालिका निवडणुकीसाठी उमेदवार रिंगणात आणि यंदाच्या निवडणुकीत महिला उमेदवारांनी निभावली किंगमेकरची भूमिका. ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वीप मतदान जनजागृती कार्यक्रमांतर्गत शहरभर विविध शाळांमध्ये रांगोळी, चित्रकला, निबंध आणि घोषवाक्य स्पर्धांचं आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी लोकशाहीतील मतदानाचं महत्त्व प्रभावीपणे मांडलं. मतदानाचा टक्का वाढावा तसंच जास्तीत जास्त नागरिकांनी लोकशाहीनं दिलेला अधिकार बजावावा यासाठी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीपच्या नोडल अधिकारी डॉक्टर मिताली संचेती यांच्या सहकार्यानं शहरातील विविध भागात दररोज जनजागृती सुरू आहे. ठाणे महापालिका शाळा क्रमांक 56 ओवळा इथे मंगळवारी रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. रंगबिरंगी रांगोळ्यांमधून मतदान हा आपला हक्क आणि कर्तव्य हा संदेश विद्यार्थ्यांनी सर्जनशीलतेनं पोहोचवलाय. दिवा प्रभाग समिती अंतर्गत प्रभाग क्रमांक 27 आणि 28 मध्ये SMG विद्यालय दिवा स्टेशन पूर्व इथे मतदान जनजागृतीसाठी निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा तसंच घोषवाक्य स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक अनंत धादवे, सर्व शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळेला स्वीप पथक प्रमुख सचिन वायतंडे यांच्यासह मच्छिंद्र मुंडे, गिरीश शेलार, शिवा सांगळे, निवृत्ती जाधव आणि संपूर्ण टीम उपस्थित होती. वावे प्रभाग समिती अंतर्गत प्रभाग क्रमांक 16, 17 आणि 18 मधील श्रीनगर आणि शांतीनगर परिसरातील शाळांमध्येही रांगोळी स्पर्धांद्वारे मतदान जनजागृती करण्यात आली. यासोबतच सहकारी बँकांना भेट देऊन नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलं. तसंच लोकमान्य नगर प्रभाग समिती अंतर्गत ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 120 सावरकर नगर इथे चित्रकला स्पर्धा तर ज्ञानोदय विद्यालयात स्वीप अंतर्गत मतदार जनजागृतीसाठी चित्रकला स्पर्धा यशस्वीपणे पार पडली. या सर्व उपक्रमांमुळे शालेय जीवनातच विद्यार्थ्यांमध्ये मतदानाविषयी सकारात्मक जाणीव निर्माण होऊन लोकशाही सशक्त करण्यास मोठं योगदान मिळत आहे. ठाणे महानगरपालिका निवडणूक लढवणारे ठाण्यातील काही उमेदवार अब्जाधीश असल्याचं स्पष्ट झालंय. 15 जानेवारी रोजी ठाणे महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक पार पडणार आहे. दरम्यान या निवडणुकीत 649 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. त्यापैकी तब्बल 114 उमेदवार हे अब्जाधीश असल्याचं कळतंय. या उमेदवारांपैकी बहुसंख्य उमेदवार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतले आहेत. या पार्श्वभूमीवर मिळालेल्या माहितीनुसार या संबंधित उमेदवारांपैकी एका उमेदवाराचं एकूण उत्पन्न 381 कोटींचं आहे, अशी नोंद त्या उमेदवाराच्या शपथपत्रात आढळली आहे. तसंच या उमेदवारांना वगळता ठाणे महापालिकेच्या सर्वात कमी उत्पन्न असलेले उमेदवार हे मुंब्रा भागातले असल्याचं ठरलंय. त्यात एका उमेदवाराचं उत्पन्न अवघं 20,502 रुपये इतपत असल्याचं स्पष्ट झालंय. ठाण्यातील महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अनेक उमेदवार रिंगणात आहेत. अब्जाधीश असलेले बहुतांश उमेदवार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतले आहेत. तसंच भाजपा, राष्ट्रवादी शरद पवार गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, ठाकरेंच्या शिवसेनेतले आणि काही मनसेचे उमेदवारही गडगंज श्रीमंत आहेत. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या एका उमेदवाराचे सर्वाधिक उत्पन्न दिसून आल्यानंतर आता शिंदेंच्या सेनेतील आणखीन एका उमेदवाराच्या प्रतिज्ञापत्रात त्याची एकूण मालमत्ता 126 कोटी 66 लाख असल्याचं कळलंय. तसंच कळवा येथील एका शिंदेच्या उमेदवाराची 105 कोटींची संपत्ती असल्याचं शपथपत्राद्वारे माहिती मिळाली आहे. ताईमाई अक्का विचार करा पक्का निवडणूक प्रचाराला दिल्या जाणाऱ्या या हाकेचं रूपांतरण प्रत्यक्ष मतांमध्ये करण्यासाठी सर्वच पक्षांनी यंदा मोठ्या प्रमाणावर महिला कार्ड खेळलेत. नगरसेवक पदासाठी 50% महिला आरक्षण लागू असलं तरी सर्वसाधारण गटातही अनेक ठिकाणी महिला उमेदवारांना थेट मैदानात उतरवण्यात आले. परिणामी ठाणे महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या 641 उमेदवारांपैकी महिला उमेदवारांची संख्या 295च्या घरात पोहोचली. सत्तेच्या गणितात महिला उमेदवार आणि मतदार किंगमेकरची भूमिका आता बजावणार आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये राजकारण बदलले. सत्तेच्या सारीपाटामध्ये महिलांना 50% आरक्षण मिळाल्यामुळे स्थानिक संस्थांमध्ये रणरागिणींचा आवाज भक्कम झालाय. ठाणे महापालिकाही त्यासाठी अपवाद नाही. किंबहुना 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत 131 पैकी तब्बल 70 महिला नगरसेविका निवडून आल्या होत्या. आरक्षणानुसार 66 जागा महिलांसाठी राखीव होत्या. पुरुषांपेक्षा जास्त जागांवर महिलांनी विजय मिळवला होता. विशेष म्हणजे 67 नगरसेवक निवडून आणून एखादी सत्ता मिळवणाऱ्या शिवसेनेतही 36 नगरसेविका निवडून आल्या होत्या. भाजपाच्या 12, राष्ट्रवादीच्या 20, काँग्रेसच्या 2 नगरसेविकांचा समावेश होता. महापौरपद महिलेसाठी आरक्षित झाल्यानंतर
पालिकेच्या सभागृहात खऱ्या अर्थानं महिला राज अनुभवायला मिळालं. आता त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होण्याच्या मार्गावर आहे. ठाणे महापालिकेच्या 33 प्रभागातील 131 नगरसेवक पदांसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे. त्यामध्ये 66 जागा या महिलांसाठी राखीव आहेत. यंदाच्या निवडणुकीत सुमारे 641 उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी 6 नगरसेवक आधीच बिनविरोध निवडून आलेत. त्यामध्ये 4 महिला उमेदवारांचा समावेश आहे. त्यामुळे विजयाचं खाता महिला उमेदवारांनी उघडलंय. एकूण उमेदवारांमध्ये महिलांची संख्या यावेळेला लक्षणीय असल्याचं दिसतंय. आरक्षित जागांवर बहुतेक सर्वच पक्षांनी आपले महिला उमेदवार दिलेत, पण सर्वसाधारण गटातही महिला कार्ड खेळल्याचं दिसतंय. दुसरीकडे MIM, बसप, सप, वंचित या पक्षासह अपक्ष महिला उमेदवारांची संख्या यावेळेला लक्षणीय आहे. 100च्या घरात महिला उमेदवार सर्वच प्रभागांमध्ये उतरले आहेत. त्यामुळे यंदाच्या पालिका निवडणुकीत महिलांचाच बोलबाला दिसून येतोय. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्वाधिक वर्दळीचा रस्ता असलेल्या घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मुख्य आणि सेवा रस्ता जोडणीचं काम सुरू आहे. स्थानिक नागरिकांचा विरोध डावलून प्रकल्पाचं काम सुरू असून त्यामुळे स्थानिकांमध्ये नाराजी आहे. शिंदेंच्या शिवसेनेच्या आग्रहानुसार हा प्रकल्प राबवण्यात येत असतानाही त्यांचा मित्रपक्ष असलेल्या भाजपाच्या नेत्यांनी मात्र या प्रकल्पाबाबत वेगळी भूमिका मांडली. रस्ते कामानंतर दुभाजक टाकून सेवा रस्ता पुन्हा सुरू करण्याची भूमिका भाजपा नेत्यांनी स्पष्ट केली आहे. नवं ठाणं म्हणून घोडबंदरचा परिसर ओळखला जातो. या शहराचं गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर नागरिकीकरण झालंय. या मार्गावरून अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. या वाहनांची संख्याही मोठी आहे. शिवाय स्थानिक नागरिकांची वाहनं याच मार्गावरून वाहतूक करतात. त्यामुळे घोडबंदर मार्गावर वाहतूक कोंडी होते. ही कोंडी टाळण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून सेवा रस्ते मुख्य रस्त्यात जोडण्याचं काम सुरू आहे. सेवा रस्त्यांवर बेकायदा वाहनं उभी केली जायची आणि फेरीवालेही ठाण मांडून बसत होते. यामुळे सेवा रस्त्यांचा फारसा वापर होत नव्हता. त्यामुळेच राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुख्य आणि सेवा रस्ता जोडणीचा प्रस्ताव पुढे आणला होता आणि ही कामं लवकरात लवकर पूर्ण व्हावीत यासाठी ते आग्रही असल्याचं सातत्यानं दिसून येत होतं. हा प्रकल्प कापूरबावडी ते गायमुखपर्यंत राबवला जातोय. प्रकल्पामुळे भविष्यात अपघाताचा धोका निर्माण होण्याची भीती काही नागरिकांकडून व्यक्त केली जात असून यातूनच नागरिकांकडून या प्रकल्पाला विरोध होतोय. नागरिकांचा विरोध डावलून या प्रकल्पाचं काम सुरू आहे. हिरानंदानी इस्टेटमधील नागरिकांनी मध्यंतरी भाजप आमदार संजय केळकर यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी MMRD अधिकाऱ्यांना सूचना देऊन काम थांबवलं होतं. यामुळे या रस्त्याबाबत शिंदेंची शिवसेना आणि भाजपाची वेगवेगळी भूमिका असल्याचं चित्र दिसून येत असतानाच आता याबाबत भाजपा नेत्यांनी स्पष्ट भूमिका मांडत पुन्हा सेवा रस्ता करण्याची भूमिका मांडली आहे. ठाणे महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या पक्षांनी महाविकास आघाडीचा संयुक्त वचननामा सोमवारी सायंकाळी जाहीर केलाय. यामध्ये ठाणेकरांना भेडसावणाऱ्या वाहतूक कोंडी, पाणी प्रश्न, प्रदूषण दूर करण्याचं आश्वासन वचननाम्यात देण्यात आलं. शिवसेना पक्षाचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत, नेते राजन विचारे, जिल्हा प्रमुख केदार दिघे, मनसेचे नेते अभिजित पानसे, जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी महाविकास आघाडीचा संयुक्त वचननामा जाहीर केलाय. नियोजनशून्य कामांमुळे आपल्या ठाणेकरांचं अर्धायुष्य वाहतूक कोंडीत संपतंय. आपल्या तलावांच्या शहरात पाणी टँकरनं घ्यावं लागतंय अशी टीका वचननाम्यात सत्ताधाऱ्यांवर करण्यात आली. रस्त्यासाठी कंत्राटदार की कंत्राटदारांसाठी रस्ते असा प्रश्न उपस्थित करत 15 वर्ष टिकणारे आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञानाचे रस्ते हलगर्जी काम करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत आणि जबर दंड ठोठावणार असं म्हटलंय. गायमुख साकेत खारेगाव कोस्टल रोड जलद पूर्ण करणार. गायमुख फाउंटन हॉटेल उन्नत मार्ग जोडणीसाठी प्रयत्न करणार. ठाणे बोरिवली भुयारी मार्गाला गती मिळवून देणार. कोपरी आनंदनगर साकेत एलिव्हेटेड उड्डाण पुलाची निर्मिती करण्यासाठी प्रयत्न करणार. कोपरी पटणी रोड दरम्यान खाडीवर नवीन पुलाची निर्मिती करणार. पूर्ण घोडबंदर रोडवरील सर्व्हिस रोड युद्धपातळीवर पूर्ण करणार. शहरात नियोजित पार्किंग प्लाझा उभारणार. टँकर माफियांना आळा घालणार. पाणी पुरवठा 585 दशलक्ष लिटर्सवरून 1116 दशलक्ष लिटरपर्यंत वाढवण्यासाठी पाठपुरावा करणार. ठाणे महापालिकेचं स्वतंत्र धरण उभारण्याचा प्रयत्न करणार. जुने विहिरी पुनर्जीवित करणार. तलावांचं संवर्धन आणि सौंदर्यीकरण करणार अशा आश्वासनांचा यात समावेश आहे.